नमस्कार मित्रांनो, माझं नाव उमेश चौधरी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज मी तुम्हाला गाडीबद्दल बेसिक आणि महत्त्वाची माहिती सांगणार आहे. आणि तुम्ही बघा, प्रथमतः तुम्ही तुमची गाडी अनलॉक करायची आहे. अनलॉक केल्यानंतर गाडीमध्ये एंटर व्हायचं, तुम्ही आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही दरवाजा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही सीट बेल्ट लावून घ्यायचं आहे. प्रथमतः सीट बेल्ट लावून घ्यायचा आहे. सीट बेल्ट लावलेला आहे मी. आता ही गाडी पॉवर स्टार्ट बटन, ह्या गाडीला इंजिन स्टार्ट अँड स्टॉप हे बटन आहे. याला चाबी नाही आहे. ओके, ही पॉवर स्टार्टवरती बटन आहे. प्रथमतः तुम्हाला ते बटन ऑन करायचं आहे. आता मी ते बटन ऑन केलं, इथे नावाला 2 वेळा ऑपरेट केलं. ओके, बटन मी ते हे बटन ऑन केल्यानंतर असा डिस्प्ले तुमच्या समोर येतो गाडीचा. ओके, गाडीचा डिस्प्ले आल्यानंतर ह्याच्यामध्ये काय असतं, जर का काही जणांना कशी घाई असते खूप जाण्याची, ओके, मग ते काय करतात, पॉवर स्टार्ट बटनचा असतं त्यामुळं क्लच ऑपरेट करतात आणि त्या बटनाचा डायरेक्ट वापर करतात. ह्या बटनाचा डायरेक्ट वापर करतात, स्टार्ट बटन ह्याचा वापर करतात. अशा ह्याच्याने काय होतं, मी अगोदर ते डिस्प्ले ऑन केला. डिस्प्लेने काय होतं, जी तुमच्या गाडीची पॉवर असते, इलेक्ट्रिक पॉवर जी असते, बॅटरीची पॉवर जी असते, तुमच्या फ्यूल पंपपर्यंत, म्हणजे ज्या गाडीमध्ये टँकमध्ये जो पंप असतो तुमचा फ्यूल पास करायला, पेट्रोल असेल तर पेट्रोल, डिझेल असेल तर डिझेल, ते पास करण्यासाठी पॉवर तिथपर्यंत पोहोचली जाते. प्लस गाडीचा हॉर्न झाला, तुमचा म्युझिक सिस्टम झाली, पॉवर विंडो झाले, अजून तुमच्या ब्रेक लाईट्स झाल्या, या गोष्टींना इलेक्ट्रिक पॉवर पोहोचली जाते तुमची. त्याच्यानंतर तुम्हाला क्लच दाबायचं आहे. आता बऱ्याच जणांची काय चुकी होते, एक्सिटर, ब्रेक आणि हा इकडचा हा क्लच. आता बरेच जणांना जर का ब्रेक ऑपरेट करायला सांगितलं असतं ना, माहीत नसतं बऱ्याच जणांना, ते डाव्या पायाने ब्रेक ऑपरेट करतात. आणि डाव्या पायाने कसं होतं, आपल्याला क्लच दाबायची सवय असते ना, तर मग आपल्याला जोरात प्रेस होतो, ब्रेक हा जोरात प्रेस होतो आपल्याकडनं. त्यासाठी डावा पाय हा फक्त क्लचसाठी वापरायचा होता. क्लच इथे, ब्रेक आपल्याला डाव्या पायाने वापरायचा नाही आहे. ब्रेक आणि हा एक्सिलेटर, जिथे रेड कलरचा स्टिकर लावलेला आहे मी, हा एक्सिलेटर तुमचा. एक्सिलेटर कमी केल्यानंतर तुम्ही ब्रेकवरती पाय करू शकता. हे उजव्या पायाने ऑपरेट करायचे तुम्हाला. बरेच जण असं डाव्या पायाने ऑपरेट करतात, हे चुकीचं आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, आता मी क्लच दाबलेला आहे. क्लच दाबल्यानंतर तुम्ही पुश बटन दाबू शकता. हे इकडे जे तुम्हाला दाखवलं पुश स्टार्ट बटन. आता गाडीचं इग्निशन ऑन झालेलं आहे. बघा, आपला RPM हाफच्या थोडा वरती आहे पॉईंट. ओके, गाडी आपली गाडी न्यूट्रल पोझिशनला आहे. प्लस गाडीला हँडब्रेकसुद्धा लागलेला आहे. ओके, आता तुम्हाला पुढची माहिती सांगतो. जर का तुम्हाला हँडब्रेक रिमूव्ह करायचा असेल, आता आपण गिअरबद्दल माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा मी इकडे क्लच ऑपरेट केला, ब्रेकवरती पाय ठेवला मी. ओके, ब्रेक पण प्रेस आहे माझा आणि क्लचसुद्धा दिसतोय. हा क्लच आहे, हा प्रेस आहे, हा ब्रेक आहे. मी प्रेस केला. ओके, क्लच आणि ब्रेक दोन्ही पण प्रेस केलेले आहेत मी. हँडब्रेक कसा रिमूव्ह करायचा दाखवतो तुम्हाला. हँडब्रेक आता ऑपरेट झालेला आहे तुमचा. याला वरती पुश करायचं थोडा, हे बटन सॉफ्ट होऊन जातं, याला खालपर्यंत घेऊन जातं. आता हँडब्रेक तुमचा रिमूव्ह झालेला आहे. ओके, माझा इकडे ब्रेकवरती पाय आहे. मी ब्रेकवरचा पाय काढलेला नाही आहे. बघा, ब्रेकवरती पाय तसाच आहे माझा. ओके, मी ब्रेक दाबून ठेवलेला आहे आणि क्लचसुद्धा दाबलेला आहे. आता गिअरचं सांगतो तुम्हाला. आता गिअर जे आहे न्यूट्रल पोझिशनला आहे. न्यूट्रल पोझिशन म्हणजे तुमची गाडीची 3 आणि 4च्या मध्ये, इथे हा न्यूट्रलचा पॉईंट आहे तुमचा. इथे न्यूट्रलचा पॉईंट. ओके, तुमच्या हाताच्या डाव्या साईडला पूर्ण दाबायचं आहे. त्याला फर्स्ट पुढे करायचं आहे. हा पहिला गिअर पडला तुमचा. ओके, दुसरा गिअर सेम तिथेच प्रेस करून ठेवायचं, मागे ओढायचं आहे. दुसरा पडला. ओके, सहज पुढे ढकलायचं आहे. तिसरा पडला. ओके, सहज मागे ओढायचं आहे. चौथा. ओके, न्यूट्रलच्या पोझिशनला जाऊन तुमच्या राईटला दाबायचं, उजव्या बाजूला दाबायचं तुमच्या, त्याला पुढे ढकलायचं. हा 5वा गिअर पडला तुमचा. सेम आता न्यूट्रल झाली. जर का मागे जायचं असेल तुम्हाला, तुमच्या अंगावर दाबायचं आहे उजव्या हाताला आणि त्याला मागे खेचायचं आहे. आता रिव्हर्स गिअर पडला आणि रिव्हर्स गिअर पडल्यानंतर आवाज येतो, बीप. बघा, आवाज घ्या तुम्ही. हा बीप आवाज आला तुम्हाला, हा रिव्हर्सचा आवाज होता. आता काही गाड्यांना कसा डिस्प्ले असतो, रिव्हर्स गिअरचा कॅमेरा असतो आणि इथे डिस्प्ले असतो, त्यामुळे त्यांना समजतं रिव्हर्स गिअर पडला का कॅमेरा आपला ऑटोमॅटिक ऑपरेट होतो. ओके, आता तुम्हाला पुढचं सांगणार. गाडी आपली न्यूट्रल आहे. मी हँडब्रेक लावलेला आहे आणि ब्रेकवरचा आणि क्लचवरचा पाय रिमूव्ह केलेला आहे. हा कारण का आपली गाडी न्यूट्रलमध्ये आहे, आता न्यूट्रल पोझिशनला आहे. ओके, आता तुम्हाला इकडची माहिती सांगतो मी. AC बद्दल सांगतो. आता जर का तुमच्या गाडीला AC असेल, ओके, तर शक्यतो ऑटो बटन ऑन करायचं. आता AC चालू झालेले आहे आपले. याचं टेम्परेचर मी आता 24 वरती करतो, म्हणजे नॉर्मल टेम्परेचर आहे. जास्त पण लो पण नाही आहे आणि जास्त हाय पण नाही आहे. हे नॉर्मल टेम्परेचर. ओके, आणि हे मॅन्युअली तुम्ही हँडल करू शकता ACला.
फास्ट करू शकता, स्लो करू शकता, हे मॅन्युअली करू शकता तुम्ही. ओके, हे एसीचं आहे. आणि जर का टेम्परेचर तुम्हाला कमी करायचं असेल तर ह्याच्यावरनं कमी करू शकता तुम्ही. आता हे बघा कमीत कमी किती जातो माझा 17 जातो आहे. हा 18 आला, 18.5 म्हणजे 18.5, 19, 20, 21, 22, 23, आपण 24ला ठेवूया. ओके, हे नॉर्मल टेम्परेचर आहे गाडीचं. आणि ए सी बंद तुमची इकडनं होणार. हे बटन बंद केलं की ए सी बंद होणार. ऑटोवाला बटन दाबलं की चालू होणार. पण ऑटोवरती ते ऑटोमध्ये मॅटिक बघा वाढत चालली, इकडे पॉईंट वाढत आहेत बघा. अजून एक पॉईंट वाढू शकतो कदाचित, 3 पॉईंट तर झालेत. पण त्याला मॅन्युअलवरती कमी करायचं, आपण हाताने कमी करायचं. ओके, आता मी ए सी बंद करत आहे. ओके, आता राहिलं तुमची पॉवर सिस्टम, म्युझिक सिस्टम. हे पॉवर बटन आहे त्याचं, ऑन केलं आपण, म्युझिक चालू झाली. हे आवाजाचं बटन, याच्यावरती वाढू शकता तुम्ही. आणि इथे तुमच्या स्टेअरिंगला सुद्धा दिलेलं असतं सिस्टमला ऑपरेट करण्यासाठी बटन आहेत. हे तुमचं व्हॅल्यूम अप म्हणजे आवाज वाढवण्याचं आहे, आवाज कमी करण्याचं आहे. ओके, आणि ह्या बटनावरती अप, वरच्या बटनावरती गाणं तुमचं चेंज होईल, खालच्या बटनावरती गाणं तेच राहू शकतं. इथे मोड आहेत, मोड हे म्यूट आहे, डायरेक्ट गाणं तुमचं म्यूट झालं तिकडनं. ओके, चालू झालं. हे मोड आहेत. आता इकडे USB मोड चालू आहे. आता तुमचा AM मोड चालू झाला. आता तुमचा FM मोड चालू झाला. FM2, ब्लूटूथ, मोबाईल कनेक्ट करू शकता तुम्ही याच्यावरती. आणि आता USB. ओके, हे तुमचं पॉवर, पुन्हा त्याला प्रेस केलं तर पॉवर बटन बंद होऊन जातं. ओके, अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला तुम्ही अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.